तर स्टुडंट्स आपण इंटरनल एनर्जीवरचे काही बेसिक प्रश्न बघूयात है ना. पहिला प्रश्न बघा. अ सॅम्पल ऑफ 5 मोल्स ऑफ मोनोॲटॉमिक गॅस इज हीटेड टू इन्क्रीज इट्स टेम्परेचर फ्रॉम 300 केल्विन टू 325 केल्विन. पहिला प्रश्न आहे व्हॉट इज द चेंज इन इंटरनल एनर्जी. आणि दुसरा प्रश्न आहे इफ 400 जूल वर्क इज डन ऑन द गॅस व्हॉट इज द हीट ट्रान्सफर्ड इन द प्रोसेस. ठीक आहे. सध्या बी पार्टबद्दल विचार नको करायला, फक्त ए पार्टबद्दल आपण विचार करूयात. ए पार्टमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा. त्यांनी ए पार्टमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की डेल्टा यू तुम्हाला काढायचं आहे. आता डेल्टा यूचा फॉर्म्युला आपण आत्ताच पाहिला, एन सी व्ही आणि डेल्टा टी. आपल्याला गिवन काय आहे बघा. गिवन काय आहे तर चेंज इन टेम्परेचर आहे. फायनल टेम्परेचर इज 325 मायनस इनिशियल टेम्परेचर, तर डेल्टा टी आलं 25 केल्विन. नंबर ऑफ मोल्स तुम्हाला लागणार आहेत 5 आहेत. सी व्ही, आता सी व्ही काय आहे तर मोनोॲटॉमिक गॅस म्हणलं आहे ना, बघा इथं मोनोॲटॉमिक गॅस म्हटलं आहे. तर मोनोॲटॉमिक गॅससाठी सी व्हीची व्हॅल्यू फिक्स असते आणि ती असते 3R/2. हे तुम्हाला पाठ करणं जरुरी आहे, याशिवाय 50% प्रश्न होणारच नाहीत तुमचे. ठीक आहे, हे पाठ करणं जरुरी आहे. 3R/2 झालं. आता डायरेक्ट आपण व्हॅल्यू टाकून देऊ बघा. डेल्टा यू इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स आले 5 इंटू सी व्ही 3R/2 आणि चेंज इन टेम्परेचर आलं 25. आता आरची एक फिक्स व्हॅल्यू आहे है ना, 8.3 अशी लिहित असतो आपण, पण त्याऐवजी दुसरी एक व्हॅल्यू आहे ती वापरा, त्याने खूप फायदा होईल तुम्हाला. बघा हे 5 इंटू 3/2 लिहिलं. 8/3 येतं कसं ॲक्च्युली, 8.3 कसं येतं तर 25/3 असतं ते एस आय युनिटमध्ये आरची व्हॅल्यू. ओके, इंटू 25. तर इथे मी तुम्हाला हे महत्त्वाची गोष्ट लिहून देते. आर इज इक्वल टू 25/3 अँड दॅट इज नथिंग बट 8.3 जे तुम्ही वापरतात. एस आय युनिट याचं माहितीच आहे तुम्हाला, जूल पर मोल केल्विन है ना, तर ते आहे इथं, त्याबद्दल काही नाही आहे. आपल्याला फक्त व्हॅल्यू हवे 25/3. नाव लेट्स कॅल्क्युलेट. हे खूपच इझी आहे बघा. हे 3 आणि हे 3 गेलं. आता काय राहिलं 25 इंटू 25 आलं 625 इंटू 5 डिवाइड बाय 2. लास्ट स्टेप आहे आपली, हे होईल हे बघा 3125/2 आणि मग तुमचं डेल्टा यू येईल फायनल स्टेपमध्ये 0.5 1562.5 जूल हे तुमचं डेल्टा यू आहे. आणि हे पॉझिटिव्ह आहे, ह्याचा अर्थ काय की तुमची इंटरनल एनर्जी ही वाढलेली आहे. ठीक आहे, हे झालं आपलं एचा आन्सर. आता त्यांनी आपल्याला बी पण काढायला सांगितलेलं आहे. बी सॉल्व करण्यासाठी मी काय करतोय, इथं सॉल्व करतोय मी. आपल्याला काय आहे गिवन, वर्क डन त्यांनी म्हटलेलं आहे की 400 जूल आहे ऑन द गॅस. वर्क डन ऑन द गॅस म्हणजे मायनस लिहावं लागतं. आणि आपण ए पार्टमध्ये डेल्टा यू काढलेलाच आहे. तर वर्क डन -400 जूल आणि डेल्टा यू 1562.5 जूल. मग आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स लावूयात. डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. आपल्याला काय काढायचं आहे, हीट ट्रान्सफर्ड ना, म्हणजे डेल्टा क्यूज काढायचं आहे. डायरेक्ट व्हॅल्यू टाकून द्या. डेल्टा यू येतो 1562.5 आणि वर्क डन -400. बघा हे किती येईल, आय थिंक हे येईल 1162.5 जूल है ना. हे झालं तुमचं हीट. हेही आन्सर पॉझिटिव्हमध्ये आहे, म्हणजे इतकी हीट तुम्ही सप्लाय केलेली आहे त्या सिस्टमला. ओके, हा झाला पहिला प्रश्न. आता सेकंड क्वेश्चनकडे जाऊयात आपण. हा क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, अ डायटॉमिक गॅस ऑफ 2 मोल्स इज सप्लाइड विथ 1000 जूल ऑफ एनर्जी सच दॅट इट्स टेम्परेचर इन्क्रीजेस फ्रॉम 300 केल्विन टू 330 केल्विन. फाइंड द वर्क डन इन द प्रोसेस. अज्युम दॅट नो व्हायब्रेशनल मोड्स आर ॲक्टिव्ह. हा पार्ट महत्त्वाचा आहे, याचा फायदा होईल आपल्याला. बघूयात आपण परत एकदा. आपल्याला वर्क डन काढायचं आहे.
आता वर्क डन काढायचं आहे, त्यांनी आपल्याला हीट दिलेली आहे बघा इथं. डेल्टा क्यू त्यांनी दिला आहे, सप्लाय केली म्हणतायत, तर आपण याला +1000 जूल लिहावं लागेल हीटला. ओके, आपल्याला वर्क डन काढायचं आहे. करंटली आपल्याकडं फक्त एकच फॉर्म्युला आहे, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. हीट दिली आहे त्यांनी, वर्क डन तर माहीत नाही आहे, तेच काढायचं आहे. पण डेल्टा यूबद्दल काय दिलेलं आहे त्यांनी? डायरेक्ट इन्फॉर्मेशन नाही आहे दिलेली, बट टेम्परेचरबद्दल सांगितलेलं आहे, नंबर ऑफ मोल्स दिलेले आहेत, म्हणजे आपण इथून डेल्टा यूला काढू शकतो. मग काय करायचं? डेल्टा यूचा फॉर्म्युला लिहा, NCV डेल्टा टी. नंबर ऑफ मोल्स किती आहेत? नंबर ऑफ मोल्स 2 आहेत. चेंज इन टेम्परेचर आपल्याला त्यांनी 30 केल्विन दिलेलं आहे बघा, 330 - 300 करावं लागतं. आता CVचं काय करायचं? तर डायॲटॉमिक्ससाठी, आता हे परत मी तुम्हाला म्हणलं ना, पाठ करणं जरुरी आहे. तो टेबल दिलेलाच आहे, आपण तो पाठ करा. तर CVची व्हॅल्यू येते 5R/2. डायॲटॉमिक्ससाठी फिक्स आहे, आणि इथं नो व्हायब्रेशनल मोड म्हटलेलं आहे ना, त्यामुळं ही व्हॅल्यू येते. व्हायब्रेशनल मोड जर ऑन असतील, म्हणजे त्यांच्यामध्ये जर व्हायब्रेशन होत असेल डायॲटॉमिक मॉलिक्युल्समध्ये, तर 7R/2 अशी CVची व्हॅल्यू येते. पण आपल्याला इथे गरज नाही आहे, वी हॅव टू गो विथ 5R/2. डायरेक्ट व्हॅल्यू टाकून द्या. डेल्टा यू इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स 2, CV इज 5R/2 इंटू चेंज इन टेम्परेचर आलं 30. सो बघा आता हे 2 आणि 2 कटलं, तर 5 इंटू आरची व्हॅल्यू 25/3 मागच्या वेळेस सांगितलेली, इंटू 30, हे 10 झालं. 5 इंटू 25 125, आणि 10ने मल्टिप्लाय केलं 0, 1250 जूल. हे आलं तुमचं डेल्टा यू. ओके, आता त्यानंतर डेल्टा क्यू दिलेला आहे आपल्याला, झालं आपला आन्सर, है ना. हे बघा इथं सॉल्व करतोय मी आता. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. डेल्टा क्यू त्यांनी आपल्याला दिलेला आहे, आपल्याला वर्क डन काढायचं आहे. सो वर्क डन इज डेल्टा क्यू मायनस डेल्टा यू. डेल्टा क्यू प्लसमध्ये 1000 आहे, तो लिहिला मी, आणि डेल्टा यू आपण आत्ताच काढला, -1250. करेक्ट. हे बघा, ह्या दोघांचं आन्सर येऊन तुमचं येणार आहे, मायनसमध्ये येणार आहे आन्सर 250 जूल. -250 जूल. इट मीन्स की तुमची गॅस ही कंप्रेस झालेली आहे. करेक्ट. ही पण एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, आणि तुम्ही इथे ही लिहिणं खूप जरुरी आहे. म्हणजे द गॅस compresses or the gas is compressed असं लिहू शकतो मी. कारण हे जरुरी नाही की जसं मी प्रश्न विचारला इथं वर्क डन सांगा एवढं विचारून त्यांनी थांबतील. मे बी त्यांना हे पाहायचं की तुम्हाला नेगेटिव्ह वर्क डनचा अर्थ तरी कळतो का, है ना. इथं बघा आपलं वर्क डन नेगेटिव्ह आलेलं आहे ना, तर फिजिकली त्याचा मिनिंग काय आहे, दे माइट ऑल्सो आस्क यू दिस. सो वी शुड बी रेडी फ्रॉम ऑल द साइड्स, सगळंच आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. निगेटिव्ह वर्क डन म्हणजे गॅस ही कंप्रेस झालेली आहे, हे पक्कं असलं पाहिजे. तिसरा प्रश्न बघूयात स्टुडंट्स. अ सिस्टम गोज फ्रॉम A to B via 2 processes 1 and 2 as shown in the figure. Delta U1 and delta U2 are the changes in the internal energies in the processes 1 and 2 respectively. Then आपल्याला डेल्टा U1 आणि डेल्टा U2 ह्याच्यामध्ये रिलेशन काढायचं आहे. ट्रिपली 2005चा क्वेश्चन आहे, चांगला आहे बघा. तर ए पासून बी पर्यंत ह्या 2 स्टेट आहेत, ए आणि बी. तिथंपर्यंत जायच्या 2 पाथ आहेत, आणि या 2 पाथसाठी त्यांनी डेल्टा यू काढलेला आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे समजून घ्यायला पाहिजे की इंटरनल एनर्जी इज अ स्टेट फंक्शन. इट इज अ स्टेट फंक्शन. आपण हे तुम्हाला लिहून दिलेल्या लेक्चरमध्ये, डेल्टा यू डिपेंड्स ऑन द स्टेट्स and it is independent of path. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. डेल्टा यू हा पाथवरती डिपेंड करतच नाही. कोणत्याही पाथने जा, तुम्ही जिथून सुरू करताय आणि जिथं जाताय, हे जर 2 पॉईंट सेम असतील वेगवेगळ्या प्रोसेसेस ना, डेल्टा यू तुमचा सेम असेल. म्हणजे
मी सरळ सरळ असं लिहू शकतो. ऑप्शन तुमचं सी यायला पाहिजे. ठीक आहे. चौथा प्रश्न बघूया. बघा, चौथ्या प्रश्नामध्ये काय दिलं आहे? द पी व्ही डायग्राम ऑफ अ सिस्टम अंडर गोईंग थर्मोडायनामिक ट्रान्सफॉर्मेशन इज शोन. वर्क डन बाय द सिस्टम गोईंग फ्रॉम ए टू बी टू सी इज 30 जूल अँड 40 जूल हीट इज गिवन टू द सिस्टम. द चेंज इन द इंटरनल एनर्जी बिटवीन ए अँड सी इज. ओके, ठीक आहे. तर आपल्याला ए पासून सी पर्यंत जायचं आहे आणि त्यासाठी चेंज इन इंटरनल एनर्जी आपल्याला काढायची आहे. तर बघा, ह्याला मी कसं सॉल्व्ह करेन? आपल्याला डेल्टा यू काढायचा आहे फॉर ए टू बी टू सी. मग आपण काय करू शकतो? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स यूज करू शकतो, जिथं डेल्टा क्यू आहे डेल्टा यू प्लस डेल्टा डब्ल्यू. ठीक आहे. म्हणजे डेल्टा यूचं इक्वेशन काय झालं बघा? डेल्टा क्यू मायनस डेल्टा डब्ल्यू. आता हे जे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे ना, हे फक्त एका इंडिव्हिज्युअल प्रोसेससाठी आहे असं नाही. ठीक आहे. तुमच्याकडं ए पासून सी पर्यंत जाण्यासाठी एक प्रोसेस असू द्या किंवा एक कॉम्बिनेशन ऑफ 2 प्रोसेस असू द्या किंवा 3 असू द्या किंवा 4 असू द्या किंवा 5 असू द्या प्रोसेसेस, इट डझंट मॅटर. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नेहमी ॲप्लिकेबल असेल. म्हणजे हे जे मी डेल्टा यूचं इक्वेशन इथे लिहिलं ना फर्स्ट लॉचं, हे मी ए टू बी टू सी सगळ्यांसाठी एकत्र लावणार आहे आता. ठीक आहे. त्यानंतर आता वर्क डन काय म्हटलं आहे त्यांनी बघा, 30 जूल. डेल्टा डब्ल्यू जे आहे बाय द सिस्टम आहे म्हणून आपण ह्याला +30 लिहायचं आहे. आणि डेल्टा क्यू काय लिहावं लागेल? हीट इज गिवन टू द सिस्टम म्हणून ह्याला +40 लिहावं लागेल. झालं, मग इथं लिहून टाका. डेल्टा यू इज इक्वल टू 40 मायनस 30 दॅट विल बी 10 जूल. तुमचं ऑप्शन ए यायला पाहिजे है ना, पहिलाचा आन्सर ए आला पाहिजे. आता बी जो पार्ट आहे, ह्या बी पार्टला पण आपण सॉल्व्ह करू. बघा, इफ इंटरनल एनर्जी ॲट ए इज 30 जूल, व्हॉट इज द इंटरनल एनर्जी ॲट सी? ए पॉईंटची इंटरनल एनर्जी दिलेली आहे, सीची काढा म्हणतात. कसं काढायचं? तर तुम्हाला याचा वापर करायचा आहे. बघा, हे जे आहे ना, ह्याचा वापर इथं करतोय मी. हे बघा, डेल्टा यू इज 10 जूल आलेला आहे. डेल्टा यू चेंज आहे. चेंज काय असतो? फायनल मायनस इनिशियल. सॉरी, मायनस इनिशियल है ना. फायनल एनर्जी म्हणजे कुणाची? तर सी पॉईंटची, कारण फायनली तुम्ही तिथं गेलात, इनिशियली तुम्ही एवर होतात म्हणून ते मायनस केलं इक्वल टू 10. मग आपल्याला सीची एनर्जी काढायची आहे. यूची एनर्जी त्यांनी दिलेली आहे 30 जूल इक्वल टू 10. हे बघा, इंटरनल एनर्जी ॲट सी आली 40 जूल. हा जो बी क्वेश्चन आहे ना, बी क्वेश्चन जो इथं मी एक्स्ट्रा बनवलेला होता, हा तुम्हाला हे सांगण्यासाठी आहे की चेंज इन इंटरनल एनर्जीचे प्रश्न येऊ शकतात आणि ते तुम्ही फर्स्ट लॉनी काढू शकतात डेफिनेटली. पण जेव्हा हा बी पार्टचा प्रश्न येईल, ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक पॉईंटची इंटरनल एनर्जी काढायची असेल, त्यावेळेला तुम्हाला चेंजचा वापर करायचा आहे आणि 2 पॉईंटमधला डिफरन्स मानून मग आन्सर काढायचा आहे, जसं आपण इथं केलेलं आहे. ठीक आहे. पुढे चलूयात. तर आपली पुढची हेडिंग आहे इंटरनल एनर्जी फॉर अ सायक्लिक प्रोसेस. आता सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय असते तर अगोदर बघूयात. इन अ सायक्लिक प्रोसेस द गॅस सॅम्पल स्टार्ट्स फ्रॉम अ स्टेट अँड एंड्स अप ॲट द सेम स्टेट आफ्टर 1 सायकल है ना. म्हणजे जिथून तुम्ही सुरू करणार आहात ज्या स्टेटवरून, परत तुम्ही तिथंच येऊन पोहोचतात एका सायकल नंतर. जसं तुमच्या सायकलचं चाक असतं, एक टर्न केल्यानंतर परत ते त्याच ठिकाणी येतं, राईट, सर्क्युलर मोशन करून. तर इथं सर्क्युलर मोशन असावं असं काही नाही आहे, वेरॅज इथं मोशनचा काही मिनिंग नाही आहे. पण ज्या पॉईंटवरून तुम्ही चालू केलेलं आहे, परत तुम्ही तिथंच आलं पाहिजे है ना. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा मी इथं. हे बघा, तुम्ही ए पॉईंटपासून सुरू करताय है ना. असं इमॅजिन करा की ए पॉईंटपासून सुरू करताय, मग तुम्ही पहिल्यांदा गेलात बीकडं, हे बघा असं व्हॉल्यूम वाढलं. मग बीपासून तुम्ही सीकडे गेलात, कॉन्स्टंट व्हॉल्यूम, आणि त्यानंतर मग सीपासून रिटर्न तुम्ही एकडे आलात. अशा या 3 प्रोसेसचं कॉम्बिनेशन करून ही सायक्लिक प्रोसेस बनलेली आहे.
ए पासून तुम्ही सुरू केलात परत ए वरती आलात असं तुम्ही इथं सांगताय. याला तुम्ही असंही रीड करू शकतात रादर दॅन ए तुम्ही बी वरून सुरू केलेला आहे आणि परत तुम्ही 3 प्रोसेस कंप्लीट करून बी वर आलेले आहात असंही म्हणू शकता. दॅट इज ऑल्सो ओके. सायक्लिक प्रोसेससाठी एंड पॉईंट आणि स्टार्टिंग पॉईंटचा काही मिनिंग नसतो. कुणालाही तुम्ही स्टार्ट घेऊ शकतात, कुणालाही एंड घेऊ शकतात. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट काय बघा, हा स्टार मार्क करायचा आहे तुम्हाला. सिन्स इनिशियल अँड फायनल स्टेट्स आर सेम, इथं डेल्टा यू 0 असतो. हे खूपच महत्त्वाचं आहे. इंटरनल एनर्जी स्टेट डिपेंडेंट फंक्शन आहे. स्टेट काय यावरती ते डिपेंड करते. स्टेट बदलली तर इंटरनल एनर्जी बदलते, खास करून टेम्परेचर. मग इथं तर तुम्ही ज्या पॉईंटपासून सुरू करताय परत तिथंच येत आहे. स्टेट बदलतच नाही आहे ना. हां, मध्ये काही खूप सारे चेंजेस झाले पण फायनली तुम्ही आलात ना रिटर्न. त्यामुळं तुमचं डेल्टा यू सायक्लिक प्रोसेससाठी 0 असतो. प्रत्येक सायक्लिक प्रोसेससाठी ते आपण दिलेलं आहे बघा. हे खालची नोट बघा. दिस इज ट्रू फॉर एनी सायक्लिक प्रोसेस. हे जे एक एक्झाम्पलवर डायग्राम काढलेली आहे ट्रायंग्युलर, फक्त त्यासाठीच आहे असं नाही. प्रत्येक सायक्लिक प्रोसेससाठी डेल्टा यू 0 असेल. खालचे एक्झाम्पल आहेत बघा. हे बघा इथे रेक्टँग्युलर आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही रिटर्न आलेले आहात आहे ना कंप्लीट करून. इथेही तुमचा डेल्टा यू तुम्हाला 0 लिहिता येईल. सेकंडमध्ये प्रॉपर एक सर्कल बनवलेलं आहे, त्यासाठी पण डेल्टा यू तुम्हाला सायक्लिक प्रोसेससाठी 0 देता येईल. आणि थर्ड हे थोडासा एक आर्बिट्ररी शेप दिलेला आहे, त्यासाठी पण तुम्हाला डेल्टा यू हा 0 लिहिता येईल. आता डेल्टा यू 0 आहे हे तर ठीक आहे, पण त्याच्या पुढं जाऊन एक खूप महत्त्वाची गोष्ट येते. ती म्हणजे जर आपण फर्स्ट लॉ लावायचा जर प्रयत्न केला, हे बघा डेल्टा क्यू इज डेल्टा यू प्लस डब्ल्यू, तर सायक्लिक प्रोसेससाठी तुमचं डेल्टा यू जे आहे ही टर्म 0 आहे ना. मग क्यू बिकम्स डब्ल्यू. हे बघा हे पॉईंट तुम्हाला पाठ झाला पाहिजे. सायक्लिक प्रोसेससाठी हीट इक्वल टू वर्क डन. हीट पॉझिटिव्ह वर्क पॉझिटिव्ह, हीट निगेटिव्ह वर्क निगेटिव्ह. सो तुम्ही असं समजू शकतात की जी काही हीट तुम्ही देताय सायक्लिक प्रोसेसमध्ये, जी काही हीट तुम्ही देताय ती ॲज अ वर्क म्हणून कामाला येते. कळतंय? इंटरेस्टिंग आहे ना हे. ह्याच्यावरचा आपण एक प्रश्न बघूयात. In the diagrams 1 to 4 of variation of volume with changing pressure is shown. A gas is taken along the path ABCD. The change in internal energy of the gas will be. Okay. तर आपल्याकडे 4 प्रोसेस दिलेले आहेत आणि या सगळ्यांकडे बघून एकदम आरामात मला हे सांगता येईल की ऑल ऑफ द प्रोसेसेस आर सायक्लिक. बघा ना तुम्ही जिथून कुठून सुरू करताय ए बी सी डी, फक्त शेप वेगळे आहेत. प्रत्येकामध्ये तुम्ही रिटर्न त्या पॉईंटवरती येतच आहात ना. इट इज अ सायक्लिक प्रोसेस. आणि त्यामुळं आपल्याला काय म्हणता येईल की या सगळ्या प्रोसेसेससाठी डेल्टा यू हा 0 येणार आहे. हे ऑप्शन तुमचं डी आहे बघा. झालं आन्सर.